दोन बाजू व त्यामधील कोन दिला असता समांतर भुजचौकोन काढणे. पहा, समांतर भुजपैकी जी मोठी बाजू आहे ती AB रेषा दिलेल्या आकारात काढून घ्यायची. त्यानंतर संलग्न कोन जो दिलेला असतो, इथे 55 अंशाचा कोन आहे, त्यामुळे लघुकोन आहे 90पेक्षा कमी अंतराचा. कोनमापकाने 55, 50 आणि 60च्या मध्ये 55 अंश मार्क करून घेतलं. आता ही ए बिंदूपाशी केलेली कोनमापकाची रेषा वाढवून घ्यायची. दोन बाजूंपैकी एक बाजू ए बी घेतली. आता दुसरी जी लहान बाजू आहे, साधारण 5 सेंटीमीटर अंतर दिलं आहे. कंपासमध्ये अंतर घेऊन या कोन घेतलेल्या बाजूवर ते आपण टाकून घेऊ. तसंच बी पासून सुद्धा काही अंतरावर चाप मारून. या दोन बाजू पण 5 सेंटीमीटरच्या झाल्या. आता ए बी एवढं अंतर घ्यायचं आणि वरील चाप मारलेल्या बिंदूपासून इथे छेदनबिंदू काढायचा. पहा, आता 5 सेंटीमीटरच्या समोरासमोरील बाजू आहेत. नाव देऊया सी आणि डी. म्हणजे ए बी एवढेच अंतर सी डी इथे होईल आणि समोरासमोरील बाजू समांतर भुजचौकोनाच्या बरोबर येतील. अशा प्रकारे हा चौकोन काढला.